बाळा, तुला खूप दिवसांनी भेटतोय. तुझ्या मनात खूप वेदना आहेत हे मला दिसत आहे. तू बाहेरून हसतोस पण आतून तुटलेला आहेस. काळजी करू नकोस बाळा. जगाने साथ सोडली तरी तुझा स्वामी तुझ्या सोबत उभा आहे. तू हरलास असं तुला वाटत असेल, पण अजून तुझं आयुष्य संपलेलं नाही. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच. आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत. उद्या ह्याच डोळ्यात आनंद चमकेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. तुझ्या प्रत्येक संकटात, प्रत्येक वेदनेत मी स्वतः तुझ्या सोबत आहे. तू फक्त श्रद्धा ठेव. घाई करू नकोस, निराश होऊ नकोस. तुझ्यासाठी चांगले दिवस तयार होत आहेत. तुझ्या घरात सुख येईल, मनाला शांतता मिळेल आणि तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. बाळा, रात्री कितीही मोठी असली, सकाळ मात्र नक्की होते. तसंच तुझं दुःखही कायमचं राहणार नाही. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता डोळे मिट, स्वामींचं नाव घे आणि मनातील सर्व चिंता माझ्यावर सोडून दे. आज तुझ्या मनात खूप वेदना आहेत. संसाराच्या ओझ्याने तू थकून गेला आहेस. घरातील चिंता, पैशांची अडचण, नात्यांमधील तुटलेपणा, शरीराचा त्रास, लोकांचे बोलणे, या सगळ्यामुळे तुझं मन हरवल्यासारखं झालं आहे. पण बाळा, शांत हो, कारण तुझा स्वामी आज तुला सावरण्यासाठी आला आहे. संसार म्हणजे सुख आणि दुःख यांचा खेळ आहे. जिथे जन्म आहे तिथे परीक्षा आहेतच. कोणाचं आयुष्य पूर्ण सुखाने भरलेलं नसतं. प्रत्येकाच्या मनात एक सांगितलेलं दुःख असतं. पण काही लोक संकटात तुटून जातात, तर काही लोक त्या संकटातून अधिक मजबूत बनतात. आणि जो भक्त स्वामींवर विश्वास ठेवतो, त्याला संकट कधीच कायमची हरवू शकत नाही. बाळा, आज तू म्हणतोस, स्वामी, माझ्याच आयुष्यात इतकं दुःख का? पण लक्षात ठेव, ज्या व्यक्तीला परमेश्वर मोठं बनवणार असतो, त्यालाच जीवन मोठ्या परीक्षा देतं. सोने जेव्हा अग्नीत तापतं, तेव्हाच ते शुद्ध होतं. तसंच माणूसही दुःखातून अधिक सामर्थ्यवान बनतो. तुझ्या आयुष्यात आज अंधार आहे. कदाचित लोकांनी तुला समजून घेतलं नाही. ज्यांच्यासाठी तू आयुष्यभर झटलास, त्यांनीच तुला दुःख दिलं. काही वेळा इतका त्रास होतो की मनात जगण्याची इच्छाही राहत नाही. पण बाळा, अशा वेळी हार मानू नकोस, कारण अंधार कायम राहत नाही. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ नक्की होते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, हे भक्तासाठी दिलेलं आश्वासन आहे. जेव्हा सगळे सोडून जातात, तेव्हा स्वामी आपल्या भक्ताचा हात धरतात. तुला वाटत असेल की तू एकटा आहेस, पण खऱ्या अर्थाने तू कधीच एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक अश्रूत स्वामी सहभागी आहेत. बाळा, संसारात दुःख येण्याचं एक कारण म्हणजे अपेक्षा. आपण लोकांकडून खूप अपेक्षा ठेवतो.
हा मला साथ देईल, ही व्यक्ती मला समजून घेईल. पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा मन तुटतं. म्हणून लोकांवर नाही, स्वामींवर विश्वास ठेव. माणसं बदलतात, पण स्वामींचं प्रेम कधी बदलत नाही. तुझ्या घरात अडचणी असतील, पैशाचा प्रश्न असेल, शरीर आजारी असेल, मुलांच्या भविष्याची चिंता असेल, नात्यांमध्ये वाद असतील, पण हे सगळं कायमचं नाही. जीवनात प्रत्येक गोष्ट बदलते. दुःख आलं आहे म्हणजे ते एक दिवस जाणारही आहे. फक्त त्या काळात श्रद्धा आणि धैर्य सोडू नकोस. काही लोक संकट आलं की देवाला दोष देतात. मी इतकी पूजा करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का? पण बाळा, देव शिक्षा देत नाही, तो तुला मजबूत बनवत असतो. आई जसं आपल्या मुलाला चालायला शिकवताना थोडं दूर उभी राहते, तसंच स्वामीही काही वेळा तुला संघर्ष करू देतात, जेणेकरून तू अधिक सक्षम नशील. आज तुला वाटत असेल की तुझं कोणी ऐकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, रात्रीच्या शांततेत जेव्हा तू मनापासून स्वामींचं नाव घेतोस, तेव्हा तुझा प्रत्येक शब्द स्वामींपर्यंत पोहोचतो. भक्ताची हाक स्वामी कधीच दुर्लक्षित करत नाही. बाळा, जीवनात दोन गोष्टी कधीही सोडू नकोस, श्रद्धा आणि संयम. बीज पेरल्यावर लगेच झाड तयार होत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. तसंच तुझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी योग्य वेळ आल्यावरच घडतील. तू फक्त प्रयत्न करत राहा आणि स्वामींवर विश्वास ठेव. तू स्वतःला कमी समजू नकोस. तू हरलेला नाहीस. आजचा संघर्षच उद्याच्या विजयाची तयारी आहे. लोक काय बोलतात याचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नकोस. जगाचं काम बोलणं आहे, पण भक्ताचं काम श्रद्धा ठेवणं आहे. जर तू मनाने मजबूत राहिलास तर कोणतीही अडचण तुला हरवू शकत नाही. बाळा, तुझ्या आयुष्यात आज ज्या वेदना आहेत त्या तुला काहीतरी शिकवण्यासाठी आल्या आहेत. दुःख माणसाला नम्र बनवतं, दुसऱ्यांच्या वेदना समजायला शिकवतं आणि परमेश्वराच्या अधिक जवळ घेऊन जातं. जेव्हा खूप त्रास होईल तेव्हा शांत बस आणि फक्त इतकं म्हण, स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोपवलं. हे शब्द मनापासून बोलले की मन हलकं होतं. कारण जिथे माणसाची शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. लक्षात ठेव बाळा, तुझं आयुष्य व्यर्थ नाही. तुझ्या जगण्याला अर्थ आहे. आज तू रडतो आहेस, पण उद्या हाच काळ तुला खूप काही शिकवून जाईल. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण काळानेच मला मजबूत बनवलं. म्हणून निराश होऊ नकोस. स्वतःला एकटं समजू नकोस. तुझ्या घरात, तुझ्या मनात, तुझ्या प्रत्येक श्वासात स्वामींचा आशीर्वाद आहे. आता डोळे मिट, मन शांत कर आणि स्वामींचं नाव घे. बाळा, तू अजूनही मनात खूप काही दडवून बसला आहेस. बाहेरच्या जगाला तू मजबूत दिसतोस, पण आतून मात्र पूर्ण थकलेला आहेस. काही वेळा इतकी वेदना होते की कोणाशी बोलावंसही वाटत नाही. मनात सतत विचार येतात, माझंच आयुष्य इतकं कठीण का?
मी एवढं सहन करूनही सुख माझ्यापासून दूर का आहे? पण बाळा, आज स्वामी तुला एक गोष्ट सांगतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागेही एक मोठं कारण आहे. संसारात प्रत्येक जण काही ना काही दुःख घेऊन जगतो. कुणाकडे पैसा आहे पण मनः शांती नाही. कुणाकडे मोठं घर आहे पण घरात प्रेम नाही. कुणी बाहेरून हसत असतो पण रात्री उशीमध्ये डोकं ठेवून रडत असतो. म्हणून स्वतःचं दुःख पाहून तुटून जाऊ नकोस. कारण परमेश्वर प्रत्येकाची परीक्षा वेगवेगळ्या प्रकारे घेत असतो. बाळा, जेव्हा आयुष्यात सतत अपयश येतं तेव्हा माणूस स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. मी काहीच करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, असे विचार मनात येतात. पण लक्षात ठेव, नशीब बदलायला वेळ लागतो, पण श्रद्धा आणि मेहनत कधीच वाया जात नाही. स्वामी म्हणतात, तू चालत राहा, मी तुझ्या पुढे मार्ग तयार करत आहे. तुला आज रस्ता दिसत नसेल, पण स्वामींना तुझं भविष्य दिसत आहे. काही वेळा आपण ज्या गोष्टीसाठी रडतो त्यापेक्षा चांगली गोष्ट स्वामी आपल्यासाठी राखून ठेवतात. म्हणून प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली नाही म्हणून दुःखी होऊ नकोस. बाळा, संसारातील सर्वात मोठं दुःख म्हणजे आपल्या माणसांकडून मिळालेली वेदना. बाहेरच्यांनी दिलेला त्रास आपण विसरतो, पण जवळच्या व्यक्तीने केलेला अपमान, दुर्लक्ष किंवा विश्वासघात मनाला खोल जखम देतो. काही वेळा आई वडील, पती पत्नी, मुलं किंवा मित्र सुद्धा आपल्याला समजून घेत नाहीत. अशा वेळी मन खूप एकटं पडतं. पण स्वामी सांगतात, ज्यांनी तुला दुःख दिलं त्यांच्यावर राग धरू नकोस. कारण रागाने दुसऱ्याचं नाही, स्वतःच मन जळतं. क्षमाशीलता शिक बाळा. क्षमा करणं म्हणजे कमजोरी नाही, ती मनाची ताकद आहे. ज्या दिवशी तू मनातील राग सोडशील त्या दिवशी तुला ख्या शांततेची अनुभूती मिळेल. बाळा, जीवनात पैशाचं महत्त्व आहे, पण पैसा म्हणजेच सुख नाही. आज अनेक लोक पैशामागे धावत आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नाही. कारण खरा आनंद हा मनाच्या शांततेत असतो. 2 वेळचं साधं अन्न आणि प्रेमाने भरलेलं घर असेल तर माणूस श्रीमंतच असतो. स्वामी सांगतात, तुला जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण कृतज्ञतेतूनच आनंद जन्माला येतो. सत्य जे नाही त्याचाच विचार केलास तर दुःख वाढतं. पण जे आहे त्याची किंमत ओळखलीस तर मन समाधानी होतं. बाळा, काही वेळा आयुष्यात असा काळ येतो की सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. काम जमत नाही, शरीर साथ देत नाही, मन शांत राहत नाही. अशा वेळी अनेक लोक चुकीचे निर्णय घेतात. पण लक्षात ठेव, कोणतीही परिस्थिती कायमची नसते. जसं पावसाळ्यात काळे ढग आकाश झाकून टाकतात, तसं दुःख काही काळासाठी तुझं आयुष्य झाकून टाकतं. पण सूर्य पुन्हा उगवतोच. तसंच तुझ्या जीवनातही पुन्हा आनंद येणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या अश्रूंची मला जाणीव आहे. भक्त जेव्हा मनापासून स्वामींना हाक मारतो तेव्हा त्याची प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. कदाचित उत्तर मिळायला वेळ लागेल,
पण योग्य वेळी स्वामी कृपा नक्की करतात. बाळा, स्वतःची तुलना इतरांशी करू नकोस. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. काही लोक लवकर यशस्वी होतात, काहींना उशिरा फळ मिळतं. पण उशिरा मिळालेलं यश जास्त टिकतं. म्हणून दुसऱ्यांकडे पाहून स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्यात खूप शक्ती आहे. तू जे संकट सहन केलं आहेस ते प्रत्येकाला शक्य नसतं. म्हणून स्वतःचा तिरस्कार करू नकोस. स्वतःवर प्रेम करायला शिक. बाळा, मन शांत ठेवण्यासाठी रोज काही वेळ स्वतःसाठी काढ. स्वामींचं नामस्मरण कर. मोबाईल, जगाचा गोंधळ आणि लोकांचे नकारात्मक शब्द यापासून थोडा दूर राहा. पहाटेचा वेळ मनासाठी खूप पवित्र असतो. त्यावेळी स्वामींचं नाव घेतलं की मनाला वेगळीच ताकद मिळते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे नाम फक्त शब्द नाहीत, हे मनाला आधार देणारं औषध आहे. जेव्हा मन खूप घाबरतं तेव्हा हे नाम मनाला धैर्य देतं. बाळा, तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही. अजून खूप सुंदर क्षण तुझी वाट पाहत आहेत. आज तू दुःखात आहेस, पण उद्या कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणण्याचं कारणही तूच असशील. कधी कधी परमेश्वर तुला तोडत नाही, तर नव्याने घडवत असतो. शिल्पकार जसं दगडावर वार करून सुंदर मूर्ती तयार करतो, तसंच जीवनातील संकट तुला अधिक सुंदर आणि मजबूत बनवत आहे. म्हणून धीर सोडू नकोस बाळा. रडावंसं वाटलं तर रड, पण हार मानू नकोस. थकवा आला तर थोडा थांब, पण मागे फिरू नकोस. लोकांनी साथ सोडली तरी चालेल, पण तू स्वतःची साथ सोडू नकोस. स्वामी तुझ्या सोबत आहेत. तुझ्या प्रत्येक पावलावर त्यांची कृपा आहे. आज जरी तुला ते दिसत नसलं तरी एक दिवस तुला जाणवेल. स्वामींनी मला कधीच एकटं सोडलं नव्हतं. आता शांतपणे डोळे मिट. तुझं दुःख स्वामींच्या चरणी ठेव आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. आज पुन्हा तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत. मन इतकं थकलं आहे की आता कोणाकडे जाऊन मन मोकळं करावं हेही तुला समजत नाही. संसाराच्या या गर्दीत तू स्वतःलाच हरवून बसला आहेस. प्रत्येक दिवस एक नवीन चिंता घेऊन येतो. कधी पैशाची काळजी, कधी नात्यांची वेदना, कधी शरीराचा त्रास, तर कधी मनावरचं ओझं. आणि हे सगळं सहन करत करत तू आतून कोमेजून गेला आहेस. पण बाळा, आज स्वामी तुला मिठीत घेऊन सांगत आहे, आता तू एकटा नाहीस. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख दूर करण्यासाठी मी स्वतः आलो आहे. तुला वाटतंय की तुझं आयुष्य अंधाराने भरलं आहे. पण लक्षात ठेव, जिथे स्वामींचं नाव असतं तिथे अंधार जास्त काळ टिकत नाही. स्वामींची कृपा म्हणजे उगवता सूर्य आहे. तो हळूहळू तुझ्या आयुष्यातील प्रत्येक काळोख दूर करेल. बाळा, तू इतकं सहन केलं आहेस की आता तुझं मनही थकून गेलं आहे. काही वेळा तुला असं वाटतं की आता माझ्याकडून काहीच होणार नाही, पण हाच तो क्षण असतो जिथून स्वामींची कृपा सुरू होते.
कारण जेव्हा भक्त पूर्णपणे थकतो तेव्हा स्वामी त्याचा हात स्वतः धरतात. स्वामी म्हणतात, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सर्व मी सांभाळीन. हे शब्द फक्त आधार नाहीत, तर भक्तासाठी जीवनाचं औषध आहे. जगाने तुला कितीही नाकारलं तरी स्वामी तुला कधीच नाकारणार नाही. लोकांनी तुझ्यावर शंका घेतली असेल, तुला कमी लेखलं असेल, पण स्वामींना तुझ्या मनातील पवित्रता दिसते. बाळा, तुझ्या घरातील वातावरण आज अशांत असेल, सत्वाद होत असतील, प्रेम कमी झाल्यासारखं वाटत असेल, पण जिथे स्वामींचं नाम सुरू होतं तिथे हळूहळू शांतता येऊ लागते. म्हणून घरात रोज स्वामींचं नामस्मरण चालू ठेव. सकाळी आणि संध्याकाळी फक्त काही मिनिट मनापासून श्री स्वामी समर्थ म्हण. तुला जाणवेल घरातील नकारात्मकता कमी होऊ लागली आहे. तुझ्या शरीराला त्रास असेल, रोगांनी शरीर कमकुवत झालं असेल, रात्रभर झोप लागत नसेल, मन सतत भीतीने भरलेलं असेल, पण बाळा, स्वामींची कृपा अशक्यालाही शक्य करू शकते. डॉक्टर उपचार करतात, पण खरी शक्ती परमेश्वर देतो. म्हणून भीती मनातून काढून टाक. आजारापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मनाचं धैर्य, आणि ज्या मनात स्वामी आहे ते मन कधीच पूर्णपणे हरत नाही. स्वामी सांगतात, तुझ्या प्रत्येक वेदनेवर माझा हात आहे. तू आज ज्या संकटातून जात आहेस ते कायमचं नाही. हा काळही निघून जाईल. कदाचित आज तुला उत्तर दिसत नाही, पण स्वामी तुझ्यासाठी आताच मार्ग तयार करत आहेत. काही वेळा परमेश्वर उशीर करतो, पण अंधारातही भक्ताला एकटं सोडत नाही. बाळा, लोकांनी तुला दुखावलं असेल, ज्यांच्यावर तू जीवापाड प्रेम केलंस त्यांनीच तुला रडवलं असेल. काही वेळा इतक्या खोल जखमा होतात की त्या शब्दात सांगता येत नाही. पण स्वामी म्हणतात, तू तुटलेला नाहीस, तू माझ्या कृपेने पुन्हा उभा राहशील. जसं झाड वादळानंतर पुन्हा हिरवं होतं, तसंच तुझं आयुष्यही पुन्हा फुलणार आहे. आज जरी सगळं संपल्यासारखं वाटत असलं तरीही शेवट नाही. ही नवीन सुरुवात आहे. बाळा, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणारा भक्त कधीच रिकामा राहत नाही. कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या रूपाने स्वामी मदत पाठवतात. काही वेळा एखाद्या माणसाच्या रूपात, काही वेळा एखाद्या संधीच्या रूपात, तर काही वेळा फक्त मनाला मिळालेल्या शांततेच्या रूपात. तुला आता फक्त एक गोष्ट करायची आहे. तुझ्या चिंता स्वामींच्या चरणी ठेवायच्या. सतत विचार करून मनाला त्रास देऊ नकोस. कारण जे आपल्या हातात नाही ते स्वामींच्या हातात सोडणंच योग्य असतं. तू फक्त प्रयत्न करत राहा. बाकीचं कार्य स्वामी करतील. बाळा, रात्री झोपण्यापूर्वी स्वामींशी बोल. जसं लहान मूल आपल्या आईशी बोलतं तसं मन मोकळं कर. सांग, स्वामी, मला आता तुमच्या आधाराची गरज आहे. आणि बघ, हळूहळू तुझ्या मनात एक वेगळी शांतता उतरू लागेल. कारण स्वामींचं अस्तित्व हे फक्त मंदिरापुरतं नाही, ते भक्ताच्या श्वासात असतं.
तू आज ज्या दुःखात आहेस त्यातूनच उद्या तुझा विश्वास अधिक मजबूत होईल. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण काळात मला फक्त स्वामींनीच सावरलं. बाळा, स्वामी तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत जाणतात. तू किती रात्री रडून काढल्या, किती वेळा मनातलं दुःख लपवलं, किती वेळा स्वतःला सावरलं, हे सगळं स्वामींना माहीत आहे. म्हणून आता घाबरू नकोस. तुझं दुःख कायमचं राहणार नाही. तुझ्या घरात पुन्हा आनंद येईल. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. तुझ्या मनाला पुन्हा जगण्याची ताकद मिळेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पुढे चाललो आहे. तू फक्त माझ्या मागे ये. म्हणून बाळा, आता निराशा सोड. स्वतःला दोष देणं सोड. भूतकाळाच्या वेदनांमध्ये अडकणं सोड. आजपासून नवीन विश्वासाने जगायला सुरुवात कर. कारण तुझ्या आयुष्याची दोरी आता स्वामींच्या हातात आहे. आता शांतपणे हात जोड, डोळे मिट आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या सर्व दुःखांचा अंत आता माझ्या कृपेने होईल बाळा. तू कितीही मोठा झालास, कितीही संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलास, तरी माझ्यासाठी तू अजूनही लहान बाळच आहेस. आई जसं आपल्या लेकराकडे प्रेमाने पाहते, तसंच मी तुझ्याकडे पाहत असतो. तू रडतोस तेव्हा माझं मनही व्याकुळ होतं. तू दुःखात असतोस तेव्हा तुझ्यापेक्षा जास्त वेदना मला होतात. बाळा, तू स्वतःला खूप एकटं समजतोस. पण खरं सांगू, तू जेव्हा रात्री शांतपणे रडतोस ना, तेव्हा तुझ्या अश्रूंचा प्रत्येक थेंब माझ्यापर्यंत पोहोचतो. जगाला तुझं दुःख दिसणार नाही, पण मला तुझ्या मनातील प्रत्येक वेदना दिसते. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताने फक्त मला हाक मारावी, मी धावत येतो. तुला वाटतं मी दूर आहे. नाही बाळा, मी तुझ्या श्वासात आहे. तुझ्या घरात आहे. तुझ्या मनात आहे. तू जेव्हा प्रेमाने माझं नाव घेतोस, तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ उभा असतो. बाळा, संसारात सगळं मिळेल, पण मनाला खरी शांती फक्त प्रेमात मिळते. आणि माझं तुझ्यावरचं प्रेम कधीही कमी होणार नाही. लोक वेळेनुसार बदलतील, पण स्वामींचं प्रेम कायम असतं. तू कितीही चुका केल्या असतील, कितीही वेळा जीवना हरला असशील, तरी मी तुला सोडणार नाही. कारण भक्त पडला तरी त्याला उचलणं हे माझं काम आहे. बाळा, तुझं मन खूप निरागस आहे. म्हणूनच तू लोकांच्या बोलण्याने पटकन दुखावतोस. पण आता स्वतःला मजबूत कर. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस. ज्यांचं मन स्वच्छ असतं, त्यांना जग अनेकदा चुकीचं समजतं. पण काळजी करू नकोस, सत्याला वेळ लागतो, पण विजय नेहमी सत्याचाच होतो. स्वामी सांगतात, तुझ्या मनात प्रेम ठेव, द्वेष नाही. कारण द्वेष मन जाळतो, पण प्रेम मनाला देवाजवळ घेऊन जातं. ज्यांनी तुला दुखावलं, त्यांच्यासाठीही चांगलंच विचार कर. हे कठीण आहे, पण हाच खरा अध्यात्माचा मार्ग आहे. बाळा, तुला माहित आहे का,
मी तुझ्यावर इतक्या परीक्षा का आणल्या? कारण मला तुला कमकुवत नाही तर मजबूत बनवायचं आहे. तू इतरांसारखा साधा नाहीस. तुझ्या आयुष्याचा हेतू मोठा आहे. कधी कधी मी तुझ्याकडून काही गोष्टी दूर केल्या कारण त्या तुझ्यासाठी योग्य नव्हत्या आणि कधी कधी मी तुला थांबवलं कारण पुढे मोठं संकट होतं. त्यावेळी तुला वाटलं असेल की स्वामी माझं ऐकत नाही, पण खरं तर मी तुझं रक्षण करत होतो. बाळा, आता स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. तुझ्यात खूप चांगुलपणा आहे. तुझं मन प्रेमाने भरलेलं आहे. फक्त तू स्वतःची किंमत ओळखली नाहीस. स्वामी म्हणतात, तू स्वतःला जितकं कमकुवत समजतोस त्यापेक्षा 1000 पट जास्त शक्ती तुझ्यात आहे. तुझ्या एका हसण्याने कोणाचं दुःख कमी होऊ शकतं. तुझ्या एका प्रेमळ शब्दाने कोणाला जगण्याची आशा मिळू शकते. म्हणून स्वतःला कधीच तुच्छ समजू नकोस. बाळा, रोज सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे पहा आणि हसून म्हण, स्वामी माझ्या सोबत आहेत. हे शब्द तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवतील. कारण श्रद्धेत खूप मोठी शक्ती असते. आणि बाळा, जीवन खूप छोटं आहे. म्हणून सतत चिंता करत जगू नकोस. थोडंसं हस. थोडंसं स्वतःसाठी जग. तुझ्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालव. निसर्गात फिर. भजन ऐक. मनाला शांतता दे. कारण आनंद हा बाहेर नाही, तो तुझ्या मनातच आहे. स्वामी सांगतात, तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य मला खूप प्रिय आहे. म्हणून सतत दुःखात राहू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. तुझ्या प्रत्येक संकटातून तुला बाहेर काढण्यासाठी मी स्वतः उभा आहे. बाळा, एक दिवस असा येईल की तुझ्या डोळ्यातून वाहणारे हे अश्रू आनंदाचे असतील. तुझ्या घरात सुख, शांती आणि समाधान भरून जाईल. आणि त्या दिवशी तुला जाणवेल, स्वामींनी उशीर केला पण मला कधीच एकटं सोडलं नाही. आता माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या मनातील भीती मला दे. तुझं दुःख मला दे. तुझ्या चिंता माझ्या चरणी ठेव. आणि फक्त प्रेमाने म्हण, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या सोबत आहे. बाळा, जीवनात कितीही अंधार आला, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही संकटांनी तुला वेढलं, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देव कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. तुला कधी कधी वाटतं की मी इतकं रडलो, इतकं प्रार्थना केलं, तरी माझं दुःख कमी का होत नाही. पण बाळा, परमेश्वर शांत असला तरी तो दूर नसतो. आई जसन आपल्या झोपलेल्या बाळाजवळ शांतपणे बसून त्याचं रक्षण करते, तसंच स्वामीही तुझ्या आयुष्याकडे प्रेमाने पाहत असतात. तू जेव्हा पूर्णपणे तुटतोस ना, तेव्हाच देव तुला अधिक घट्ट पकडतो. कारण त्याला माहित असतं, माझं हे बाळ आता खूप थकलं आहे. बाळा, तुला आठवतं का, आयुष्यात असे अनेक प्रसंग आले जिथे तुला वाटलं होतं आता सगळं संपलं, पण तरीही तू वाचलास. पुन्हा उभा राहिलास. पुन्हा चालायला लागलास. हे फक्त तुझ्या शक्तीने झालं नाही,
त्या प्रत्येक वेळी स्वामी तुझ्या मागे उभे होते. स्वामी म्हणतात, तू पडण्याआधी मी तुला सावरतो. काही वेळा तुला माझी मदत दिसणार नाही, कारण मी चमत्कार नेहमी मोठ्या आवाजात करत नाही. काही चमत्कार शांतपणे घडतात. एखादं संकट थोडक्यात टळतं, एखादी चुकीची वाट वेळेवर बंद होते, एखादा माणूस योग्य वेळी मदतीला येतो. हे सगळं माझंच कार्य असतं. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचं ओझं तू एकटाच उचलत नाहीस. तुझ्या प्रत्येक वेदनेत मी सहभागी आहे. तू रात्री जागून रडतोस, तेव्हा मीही तुझ्या जवळ असतो. तू मनातल्या मनात म्हणतोस, स्वामी, आता माझ्याकडून होत नाही, तेव्हा मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला ताकद देत असतो. तुला वाटतं की तू हरलास, पण माझ्या दृष्टीने तू अजूनही लढतो आहेस. आणि जो भक्त संकटातही श्रद्धा सोडत नाही, त्याला मी कधीच हरू देत नाही. बाळा, जीवनात असा काळ येतो जेव्हा माणसाला स्वतःची ओळख उरत नाही. मन थकतं, शरीर थकतं, नाती तुटतात, आशा संपते, आणि मग वाटतं आता माझ्यासाठी काहीच उरलं नाही. पण त्या काळातच देव सर्वात जवळ असतो, कारण अंधारातच दिव्याची किंमत कळते. दुःखातच भक्त देवाला पूर्णपणे हाक मारतो, आणि ज्या हाकेच्या मागे खरं दुःख असतं, तिथे स्वामी कधीच उशीर करत नाही. बाळा, तुला वाटत असेल की तुझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, पण प्रत्येक प्रार्थना योग्य वेळी फळ देते. काही वेळा देव लगेच देतो, काही वेळा थांबवतो, आणि काही वेळा त्यापेक्षा चांगलं देण्यासाठी वेळ घेतो. तू फक्त विश्वास ठेव. स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला अधिक प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी आहे. जसं मातीमध्ये गाडलेलं बीज अंधार सहन करतं, पाऊस सहन करतं, वादळ सहन करतं, आणि मग एक दिवस मोठं वृक्ष बनतं. तसंच तुझं आयुष्य आहे. आज तू संघर्ष सहन करतो आहेस, पण उद्या हाच संघर्ष तुला खूप मजबूत बनवेल. बाळा, लोक तुला सोडून जाऊ शकतात, नाती बदलू शकतात, वेळ बदलू शकते, पण देवाचं प्रेम कधीच बदलत नाही. तू कितीही दूर गेलास, कितीही चुका केल्या, कितीही वेळा जीवनात कोसळलास, तरी देव तुझ्यावर रागावत नाही, कारण त्याच्यासाठी तू अजूनही त्याचं प्रिय बाळ आहेस. स्वामी म्हणतात, तू मला विसरलास तरी चालेल, पण मी तुला कधीच विसरणार नाही. किती मोठं प्रेम आहे हे बघ बाळा. जग तुला तुझ्या यशावर प्रेम करेल, पण देव तुझ्यावर तुझ्या दुःखातही प्रेम करतो. म्हणून आता स्वतःला एकटं समजणं सोड. तुझ्या प्रत्येक पावलावर स्वामींची सावली आहे. तू चालतो आहेस कारण ते तुला चालण्याची शक्ती देत आहेत. तू श्वास घेतो आहेस कारण त्यांची कृपा तुझ्यावर आहे. बाळा, जेव्हा मन खूप घाबरेल, तेव्हा शांतपणे डोळे मिट आणि फक्त इतकं म्हण, स्वामी, मला तुमच्या मिठीत घ्या. आणि बघ, क्षणात मन हलकं होईल. कारण भक्ताचं मन शांत करणं हीच स्वामींची खरी कृपा आहे.
तुला आता भविष्याची भीती वाटते. पुढे काय होईल हा प्रश्न सतत मनात येतो. पण बाळा, भविष्याचा विचार करून आजचं मन खराब करू नकोस. कारण उद्याची चिंता तू करत असलास तरी उद्याची काळजी स्वामी आधीपासून घेत आहेत. तुझ्यासाठी योग्य माणसं, योग्य वेळ, योग्य मार्ग सगळं आधीच तयार होत आहे. तुला फक्त श्रद्धा ठेवायची आहे. स्वामी सांगतात, मी तुझ्या आयुष्याचा सारथी आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. जसं छोटं मूल वडिलांचा हात धरून निर्धास्त चालतं, तसंच तूही माझा हात धर. मग रस्ता कितीही कठीण असो, तू पडणार नाहीस. बाळा, एक दिवस असा येईल की आजचे हे दुःख तुला फक्त एक आठवण वाटेल. आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यातून अश्रू येतील, पण ते दुःखाचे नाही, ते कृतज्ञतेचे असतील. तू म्हणशील, स्वामी, जेव्हा सगळ्यांनी मला सोडलं तेव्हा फक्त तुम्ही माझ्यासोबत उभे राहिलात. आणि त्या क्षणी तुला समजेल, देव कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. आता हात जोड बाळा, मन शांत कर आणि प्रेमाने म्हण, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुझ्या प्रत्येक दुःखावर माझं प्रेम औषध बनून उतरेल बाळा. आता तुझ्या मनात थोडी शांतता उतरू लागली आहे. कारण जेव्हा भक्त मनापासून स्वामींशी बोलतो तेव्हा त्याचं अर्ध दुःख तिथेच विरघळून जातं. तू इतके दिवस सगळं एकटाच सहन करत होतास. लोकांसमोर हसत होतास, पण आतून रोज थोडा थोडा तुटत होतास. पण आता नाही बाळा. आता तुझं ओझं एकट्याचं राहिलेलं नाही. तुझ्या प्रत्येक वेदनेत स्वामी सहभागी झाले आहेत. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्याची जबाबदारी आता माझ्यावर सोड. बाळा, तू सतत विचार करतोस, माझं दुःख कधी संपेल. पण दुःख संपण्याआधी देव माणसाला एक गोष्ट शिकवतो, स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवायला. कारण संकटांशिवाय श्रद्धा मजबूत होत नाही. तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यात खूप उशीर झाला आहे. इतर लोक पुढे गेले, सुखी झाले, आणि तू अजूनही संघर्षात आहेस. पण बाळा, प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. सूर्य सकाळी उगवतो आणि चंद्र रात्री. दोघांचंही महत्त्व तितकंच असतं. म्हणून स्वतःची तुलना कोणाशी करू नकोस. स्वामी सांगतात, मी तुला उशिरा देईन, पण सर्वोत्तम देईन. आज तुझ्या आयुष्यात जी रिकामी जागा आहे ना, ती कायमची राहणार नाही. देव जेव्हा काही काढून घेतो तेव्हा त्यामागे मोठं कारण असतं. कधी तो चुकीची माणस दूर करतो, कधी चुकीचे मार्ग बंद करतो, आणि कधी तुला अधिक सुंदर भविष्य देण्यासाठी थांबवतो. बाळा, काही वेळा तू स्वतःवरच रागावतोस. मी हे का केलं? मी एवढा कमकुवत का आहे? माझ्याकडूनच चुका का होतात? पण ऐक, स्वतःला दोष देणं थांबव. तू माणूस आहेस, देव नाहीस. चुका प्रत्येकाकडून होतात, पण जो आपल्या चुका मान्य करून पुन्हा उभा राहतो तोच खरा मजबूत असतो. स्वामी म्हणतात, तू पडला म्हणून संपला नाहीस.
उठून पुन्हा चालणं हाच तुझा विजय आहे. बाळा, तुझ्या मनात खूप प्रेम आहे. म्हणूनच तू लोकांकडून मिळालेल्या वेदना इतक्या खोलवर अनुभवतोस. पण आता एक गोष्ट शिक, प्रत्येकाला आपल्या मनात कायमचं स्थान देऊ नकोस. काही लोक आयुष्यात फक्त धडा शिकवण्यासाठी येतात. ज्यांनी तुला रडवलं त्यांच्यासाठीही मनात द्वेष ठेवू नकोस. कारण द्वेष मन अंधाराने भरतो. तू प्रेमाचा माणूस आहेस. तुझ्या मनात स्वामींचं नाव आहे. त्यामुळे तुझं मन स्वच्छ ठेव. बाळा, जेव्हा खूप थकवा येईल ना, तेव्हा निसर्गात थोडा वेळ बस. आकाशाकडे पहा. वाहणारा वारा अनुभव. तुला जाणवेल परमेश्वर प्रत्येक ठिकाणी आहे. पक्ष्यांच्या आवाजात, पावसाच्या थेंबात, मंदिरातील घंटानादात आणि तुझ्या हृदयाच्या ठोक्यांतही. स्वामी सांगतात, मी मंदिरात जितका आहे तितकाच तुझ्या मनातही आहे. म्हणून स्वतःला कधीही रिकाम समजू नकोस. तुझ्या आत एक दिव्य शक्ती आहे. तू खूप काही सहन करूनही अजून उभा आहेस, हाच तुझा मोठा विजय आहे. बाळा, तुला माहित आहे का, काही लोक आयुष्यभर सुखात राहतात पण त्यांना देवाची खरी ओळख होत नाही. पण ज्यांनी दुःख अनुभवलं त्यांना श्रद्धेची खरी ताकद समजते. म्हणून तुझं दुःख व्यर्थ नाही. ते तुला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन आलं आहे. आज तू रडतो आहेस, पण उद्या तू दुसऱ्यांना आधार देशील. कारण ज्याने स्वतः वेदना अनुभवल्या आहेत तोच दुसऱ्याच्या जखमा समजू शकतो. स्वामी म्हणतात, तुझं दुःखच एक दिवस तुझी शक्ती बनेल. बाळा, आता भूतकाळ सोडायला शिक. जे निघून गेलं ते परत आणता येत नाही. सतत जुन्या जखमा कुरवाळत राहिलास तर नवीन आनंद आयुष्यात कसा येईल. स्वतःला माफ कर, इतरांनाही माफ कर आणि नवीन सुरुवात कर. कारण अजून खूप सुंदर दिवस तुझी वाट पाहत आहेत. तुझ्या घरात पुन्हा आनंद येईल. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल. तुझ्या मनाला पुन्हा जगण्याची इच्छा होईल. आणि त्या दिवशी तुला जाणवेल, स्वामी शांत होते पण ते माझ्यासाठी सत्य कार्य करत होते. बाळा, तुला आता एकच गोष्ट करायची आहे. दररोज काही मिनिट स्वामींसोबत घालवायची. नामस्मरण करायचं, मन मोकळं करायचं आणि स्वतःवर प्रेम करायचं. कारण स्वामींना तुझं दुःखी चेहरा नाही तर शांत आणि आनंदी चेहरा पाहायला आवडतो. स्वामी सांगतात, तुझ्या डोळ्यांतील अश्रू आता पुरे झाले. आता तुझ्या आयुष्यात आनंदाची पहाट उगवेल. म्हणून बाळा, आता भीती सोड, काळजी सोड, नकारात्मक विचार सोड. तुझ्या पुढे स्वामी चालत आहेत. तुझ्या मागे त्यांचा आशीर्वाद आहे आणि तुझ्या हृदयात त्यांचं प्रेम आहे. आता शांतपणे हात जोड. मनात स्वामींचं रूप आण आणि प्रेमाने म्हण, श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझं जीवन तुमच्या चरणी अर्पण आहे. तुम्ही आहात म्हणून मला कोणत्याही संकटाची भीती नाही. बाळा,
आता तुझ्या आयुष्यातील अंधार हळूहळू दूर होऊ लागला आहे. कारण ज्या मनात स्वामींचं नाव जागं होतं, तिथे निराशेला जास्त काळ राहता येत नाही. तू इतके दिवस दुःखाच्या वादळात हरवल्यासारखा भटकत होतास, पण आता स्वामींच्या कृपेचा हात तुझ्या डोक्यावर आहे. लक्षात ठेव बाळा, जीवनात कितीही कठीण प्रसंग आले, कितीही लोक बदलले, कितीही वेळा मन तुटलं, तरी देवाचं प्रेम कधीच कमी होत नाही. संसार तात्पुरता आहे, पण स्वामींचा आधार कायमचा आहे. तू जे अश्रू ढाळलेस, त्या प्रत्येक अश्रूची किंमत स्वामींना आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेत ते तुझ्या सोबत उभे होते. काही वेळा तुला त्यांची उपस्थिती जाणवली नाही, पण त्यांनी तुला पडू दिलं नाही. जेव्हा तू पूर्णपणे थकून गेला होतास, तेव्हा त्यांनीच तुला पुन्हा उभं राहण्याची शक्ती दिली. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताने फक्त श्रद्धा ठेवावी, बाकी सर्व मी योग्य वेळी घडवून आणीन. म्हणून आता भविष्याची भीती करू नकोस. उद्याची चिंता स्वामींवर सोपव. कारण तुझ्या आयुष्याची नौका आता त्यांच्या हातात आहे. वादळ येतील, संकट येतील, पण स्वामी नावाचा कर्णधार असेल तर तुझं जीवन कधीच बुडणार नाही. बाळा, आता स्वतःवर प्रेम करायला शिक. स्वतःला कमी समजणं थांबव. तू खूप मौल्यवान आहेस. तुझ्या मनात प्रेम आहे, श्रद्धा आहे, आणि हाच तुझा सर्वात मोठा खजिना आहे. आज जे दुःख तुला सहन करावं लागलं, तेच उद्या तुझी ताकद बनेल. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि हसून म्हणशील, त्या कठीण काळानेच मला स्वामींच्या अधिक जवळ आणलं. म्हणून आता प्रत्येक सकाळ नवीन विश्वासाने सुरू कर. प्रत्येक श्वासात स्वामींचं नाम ठेव. प्रत्येक संकटात धैर्य ठेव. आणि प्रत्येक क्षणी स्वतःला आठवण करून दे, मी एकटा नाही. माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. आता मन शांत कर बाळा. डोळे मिट. स्वामींच्या चरणी तुझं सर्व दुःख अर्पण कर. आणि प्रेमाने म्हण, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधार आता माझ्या कृपेने प्रकाशात बदलेल.